शिंदेंच्या सत्काराच्या कार्यक्रमाला शरद पवार यांनी जाणं टाळायला हवं असा खरं तर सूर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी अगदी 2 दिवसांपूर्वी आळवलेला होता। शरद पवार यांच्या त्या भूमिकेवरून राऊत नाराज झालेले होते, पण आज मात्र राऊतांचा अंदाज काही वेगळाच पाहायला मिळतोय। आम्ही आमची भूमिका मांडल्याचं राऊत म्हणतायत, पण त्याबरोबरच शरद पवार पिता समान असून पवारांवर नाराज नाही असं थेट राऊतांचंच म्हणणं आहे। ऐकूया आपण। त्यांच्या कार्यक्रमाला शरद पवारांनी नाही जायला पाहिजे। राजकारणात कोणी कोणाचा शत्रू नसतो, मित्र नसतो, ठीक आहे, पण ज्याने महाराष्ट्राची वाट लावली, ज्यांना आम्ही महाराष्ट्राचे शत्रू समजतो, आपण ज्येष्ठ नेते आहात, आम्ही आपला आदर करतो, पण ज्यांनी बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना अमित शहाच्या सहकार्यानं तोडली आणि महाराष्ट्र कमजोर केला, अशांना आपण सन्मानित करता। त्याच्यामुळे मराठी माणसाच्या हृदयाला नक्कीच वेदना झाल्या असतील। पवार साहेबांना आम्ही मुंबईत जाऊन नेहमीच भेटतो। नाराजी दूर झाली? अजिबात नाराजी नाही। पवार साहेबांविषयी नाराजी असण्याचं कारण काय आहे? आम्ही एका विशिष्ट घटनेपुरतं आमची भूमिका मांडली, आम्ही नाराजी नाही व्यक्त केली, आम्ही टीका नाही केली। आपण पाहतोय संजय राऊत यांनी आता एक वेगळीच भूमिका घेतल्याचा पाहायला मिळते। शिंदेंच्या कार्यक्रमाला गेल्यानं शरद पवार यांच्यावर नाराजी व्यक्त करण्यात आलेली होती। शरद पवार यांनी या कार्यक्रमाला खरं तर जाऊ नये, नाही गेलं पाहिजे होतं अशी भूमिका संजय राऊत यांनी घेतलेली होती। आज मात्र आपण शरद पवार यांच्या या कृतीवर नाराज नाही, पवार हे आम्हाला पिता समान आहेत असं राऊत म्हणतायत। त्यामुळे आजच्या व्हॅलेंटाईन डेच्या निमित्तानं मवियात पुन्हा एकदा प्रेमाचं वारं वाहू लागलेलं आहे असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाहीये। अर्थात प्रेमात रुसवे फुगवे होत असतात आणि याचीच प्रचिती राज्याच्या राजकारणात सुद्धा आता येताना दिसते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।